ह्याच्यावरचा नंबर व्यवस्थित दिसतोय. मी इथे टेबलवरती वाळत घालते, 3-4 तासात वाळेल. निरंजन, निरंजन, निरंजन काय होतंय? हॅलो, आमचं ऐकलं नाही तर हाकनाक दोघांचा जीव जाईल. निरंजनला लॉटरी लागली 1.25 कोटीची. हे लागलेलं तिकीट नाहीये, हे वेगळं तिकीट आहे, ते बदललंय. फुकटचे 1 कोटी मिळत आहेत, तर ते फक्त 25 लाख द्यायचे. समजलं? आणि हो, जीवापेक्षा 25 लाख महत्वाचे नाही काय? मी का द्यायचं तुला पैसे रे? हा, प्रोटेक्शन मनी म्हणून. नाहीतर असं नको व्हायला की आज लॉटरी लागली आणि उद्या पैशासाठी जीव गमवावा लागेल. हा, हे बघ, हे ते माझे पैसे आहेत, कळलं तुला? म्हणजे होते, आणि आता ते तिकीट हरवलंय. हरवलं? हरवलं? अरे वा, छान. छान कारण शोधून काढलेस पैसे न देण्याचं. जास्त शहाणपणा करायचा नाही आपल्या समोर, समजलं ना? आपल्याला पैसे हवेत. गपचूप 25 लाख डिले करायचे, समजलं? आपलं डील ठरलंय, यात बदल होणार नाही. आणि हो, उद्या मी फोन करेन परत. अरे बाबा, तुला मी सांगतोय ना, माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, हे सगळं बोलून ना तू तुझा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवतोयस, कळलं तुला? तुला एकदा सांगितलं मी, माझ्याकडे तिकीट नाहीये, पैसे मिळणार नाही. मॅडम, निरंजन, अहो असं काय करताय तुम्ही? रागाच्या भरात त्याने काही केलं तर? हो, असं कसं कोणी काही करेल? आम्ही आहोत ना, आणि अगदी गरज पडली तर आपण पोलिसांचीही मदत घेऊ. ओह मॅडम, प्लीज ऐका, माझं पोलिसांचा झंझट नको, प्लीज. का? नाही म्हणजे पोलिसांचा काही वाईट अनुभव आलाय का तुम्हाला? हो, असं नाही हो, आमची साधी फॅमिली आहे हो, आमचा कधी पोलिसांचे संबंध पण नाही आलाय, प्लीज. मग पोलिसांवर इतका राग कशाला? का इतर लोक बोलतात म्हणून आपणही घ्यायचं बोलून? हे बघा, पोलीस आपल्या मदतीसाठीच असतात. त्यांच्याविषयी आधीच असा पूर्वग्रह दूषित करून घेऊ नका. हो मॅडम, मला तसं नाही म्हणायचं हो. पोलीस इथे येऊन काय विचारणार? मला हेच विचारतील ना की ते तिकीट खरंच तुमच्याकडे होतं, याचा काय पुरावा? हे खरं आहे का? आधी काय प्रूव्ह करू मी? आणि मुळात तुम्ही फोन कट का केलात? सीट फोन ट्रेस करायचा प्रयत्न करत होता, तुम्ही मध्येच फोन कट केला. हे बघा, पुन्हा जर फोन आला ना तर ही गोष्ट प्लीज लक्षात ठेवा. तुम्हाला विषय लक्षात येतोय का? टेन्शन कोण फोन करतोय ते नाहीये. माझं लॉटरीचं लागलेलं तिकीट गेलंय, ते हरवलंय, ते शोधायला मदत करणार आहात का तुम्ही? का गेले माझे 1.25 करोड? निरंजन, अरे हे बघा निरंजन, आधी शांत व्हा. अशी चिडचिड करून काहीही साध्य होणार नाहीये. ते तिकीट शोधण्यासाठी मला तुमच्याही मदतीची गरज आहे. मला सांगा, ते तिकीट इथे टेबलावर ठेवल्यानंतर घरी कुणी आलं होतं? ते हिला विचारा. 10 लोक येतात सकाळपासून घरी. आमच्या शेजाऱ्यांना हिच्याशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही, आणि हिला त्यांच्याशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही. हिला विचारा. पण निरंजन, काय बोलताय तुम्ही? तसे बरेच जण येऊन गेले होते घरी. नाही म्हणायला, पहिल्यांदा आमची मीरा आणि तो निनाद आले होते. आम्ही तुमचं अभिनंदन करायला आलो. अरे थँक्यू. भाऊजी, लॉटरी लागली आहे, पार्टी पाहिजे. पार्टी म्हणजे पार्टी देणार नक्कीच. फक्त इतर कुठली अपेक्षा ठेवू नका म्हणजे झालं. इतर म्हणजे? इतर म्हणजे या सगळं सांगायलाच लागते. अगं, इतर म्हणजे बाकी कुठली पैशांची वगैरे अपेक्षा ठेवू नका. निरंजन, इथे असं कोणी काही म्हणालंय का?
नाही असं म्हणालं नाहीये कोणी तोंडाने, पण या बुकेच्या इन्व्हेस्टमेंट मागे दुसरं आहे काय? काय नंतर बरोबर की नाही? म्हणजे काय, भाऊजीकडे पैसा आलाय खूप, त्यातला थोडासा आपल्याकडे पण ओढता येईल तर बघावा. हा विचार मनात यायच्या आधी सांगून ठेवतो. मिळणार नाही. एनिवे, बुकेबद्दल थँक्स. मला जर ऑफिसमध्ये फोन करायचा आहे, मी येऊ? थँक्यू. निनाद, प्लीज तू ह्यांचं काही बोलणं मनावर घेऊ नकोस. ते थोडेसे अपसेट आहेत म्हणून असं बोलले. त्यात काय नवीन आहे, नेहमीच अपसेट असतात. सॉरी हा ताई, म्हणजे भाऊजींना लॉटरी लागल्याचं कळलं तेव्हा निनादचं डील फिसकटल्याचं कळलं होतं, म्हणून जरा मूड ऑफ झाला होता. म्हणून मग आम्ही ठरवलं की आमच्या दुःखामुळे तुमचा आनंद का साजरा करायचा नाही. पण निरंजनचा भलताच गैरसमज झालेला दिसतोय. तू प्लीज ह्यांचं म्हणणं मनावर घेऊ नकोस. मुळात तू राग म्हणून घेऊ नकोस. ते थोडेसे अपसेट आहेत म्हणून असं बोलतायत, पण त्यांच्या मनात तसं काही नाहीये. बरं ताई, लॉटरीचं तिकीट कुठे आहे? 1.25 कोटीचं लॉटरीचं तिकीट कसं असतं ते निदान बघू तरी दे. ते बघ तिकडे. निरंजनची पॅन्ट मी काल धुवायला टाकली ना, तर त्यात ते भिजलं. मीरा, चला आपण निघूया. आपण इथे आलेलं निरंजनला फारसं आवडलेलं दिसत नाही. निनाद, तिकीट हरवलं होतं ना, म्हणून ते अपसेट आहेत, बाकी काही नाही. हरवलं होतं? हो मग, अख्खं घर पालथं घातलं, पण नंतर लक्षात आलं ना पॅन्टच्या खिशामध्ये तिकीट आहे. अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं ग. पण आता हळूहळू गाडी रुळावर येईल. बरं, तुम्ही असे उभे का आहात? मी गरमागरम मुगाची भजी केली आहे, या आतमध्ये. बरं, दार लावून घेते. नेमक्या तांबे वहिनी यायच्या, निरंजनचं पुन्हा डोकं फिरेल. या. हं. वाटलं लॉटरी लागल्याच्या खुशीत निरंजन आपल्याला मदत करेल, पण हा तर आधीच नाही म्हणाला. मीरा, निनाद, हे बघा, तुम्ही असे अपसेट नका ना होऊ. मी एकदा निरंजनशी बोलते. त्याला तुम्हाला थोडीशी पैशाची मदत करायला विनंती करते मी. बरं, तुम्ही असे उभे का आहात? बसा. मस्त गरमागरम भजी केली आहेत, खाऊन घ्या. नाही. मी आलेच. दीपक, अरे तू कधी आलास? ते दार उघडं होतं, मग आलो. दार उघडं होतं? पण मी तर. अरे पण लगेच आत यायचं का मग? बरं, काय काम होतं? हो, आईला बरं नाहीये, मग तिला मी सांगितलं की कामावर जाऊ नको, आणि ती घरीच नाहीये, म्हणून ती इथे आली आहे का बघायला आलो होतो मी. ते दार उघडच होतं. हां, ते असू दे रे. बरं, मावशी काही आलेले नाहीयेत, आणि त्यांना म्हणावं बरं नसेल ना तर 2 दिवस आराम करा. हां, सांगतो. इथं दार लावलं होतं, कसं काय उघडं राहिलं? ताई, आम्ही निघतो. अरे थांबा ना, असे तडकाफडकी का जात आहे? नाही, नको. लॉटरीचे पैसे मिळाल्यावर भाऊजी जेव्हा मूडमध्ये असतील तेव्हा भेटू. चल. बरं, काळजी करू नका. मी एकदा निरंजनशी बोलते.
चल. सावकारचा. याचा अर्थ मीरा, निनाद आणि दीपक तिघांनाही तिकीट बदलायची संधी होती. दीपकचं येण्याचं कारण मला कळलंच नाही. खरं तर कालच त्यांनी मला येऊन निरोप दिला होता की मावशी कामाला नाही येणार आहेत. मग तरीही तो का आला? आणि त्याची आई घरी नाहीये तर मग इथे आहे कशावरून? नाही, माझी बायको महाबुद्धिवान ना. ₹1.25 तिकीट ते टेबलावर पडलंय आणि घराचे दरवाजे सताड उघडे. जणू काही सगळ्यांना सांगायचंच होतं ना, या या आमच्या नवऱ्याला लॉटरी लागले, या लुटून द्या आम्हाला. असाच प्लॅन होता ना तुझा. अहो निरंजन, काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी काही दार उघडं ठेवलं नव्हतं. अगं मग तो दीपक घरात आला कसा आधी? पण मला काय माहिती? अगं, पण तुला- असं काही झालेलं नाहीये. तुम्ही उगाच काहीतरी चिडचिड करून घेऊ नका. 1 मिनिट प्लीज, तुम्ही दोघं भांडू नका. आम्हाला फक्त एवढंच सांगा की घराची दुसरी चावी कोणाकडे असते? एक अंजू मावशींकडे असते आणि एक समोरच्या तांबे बहिणींकडे असते. हो, मी अजिबात आले नव्हते हं इथे. उगाच वाटेल ते आरोप करू नका. तांबे बहिणी, अहो तुमच्यावर कोणी आरोप नाही करत आहे. किल्ल्या कोणाकोणाकडे असतात हे सांगते फक्त संपदा. घराची किल्ली तुमच्याकडे असते ना? अहो, शेजार धर्म म्हणून चावी सांभाळायला ठेवली तर तुम्ही माझ्यावरच संशय घेताय. आता ठेवणारच नाही तुमची चावी माझ्याकडे आणि या घरात सुद्धा पाऊल ठेवणार नाही. अहो पण तुमच्यावर कधी आणि कोणी संशय घेतलाय? अय्या, तुम्ही ते प्रायव्हेट डिटेक्टिव्ह की काय ते आहात ना? तुम्हाला कसं माहित? अहो, पेपरात पाहिला होता तुमचा फोटो. पण खरं सांगू का, मला त्या लॉटरीच्या तिकिटाबद्दल काही सुद्धा माहिती नाहीये. अहो, ते लॉटरीचं तिकीट मी पाहिलंही नाही. हो वहिनी, हो जरा हळू बोला ना. त्यात लॉटरी लागले म्हणून काय सोसायटी गोळा करायची आहे का? जरा हळू बोला ना. याचा अर्थ लॉटरीचं तिकीट चोरीला गेलंय हे तुम्हाला माहिती आहे? सगळं माहित असतं त्यांना. करेक्ट, सगळं. दाराबाहेर उभं राहून दिवसभर आत काय चाललंय ते ऐकत असतं. सवय आहे त्यांना. हो तांबे बहिणी, मला सांगा, इथे निरंजन, मीरा आणि दीपक सोडून आणखीनही कोणी आलं होतं का? ओळखीचं किंवा अनोळखी कोणी? अनोळखी नाही, अनोळखी असं कोणी नाही. हा, पण अंजू मावशी आल्या होत्या. म्हणजे त्या तुमच्याकडे कामाला आल्या होत्या? मग माझ्याकडे कशा नाही आल्या? आल्या नाहीत? ओ, माझ्याकडे तर आल्या होत्या. माझ्याकडनं तुमच्याच दाराशी आल्या. बेल वाजवणार होत्या, पण मग त्यांनी किल्लीनंच दार उघडलं. आणि पुढे काय झालं? मग काय झालं मला नाही माहित. म्हणजे त्या तुमच्या दरवाजात उभ्या होत्या, मी आमचा दरवाजा बंद करून घेतला आणि पूजेला बसले. मला वाटलं त्या आत कामाला गेल्या असतील. अंजू मावशी आल्या, त्यांनी दार उघडलं, पण मग मला न सांगता आणि काम न करता त्या तशाच का गेल्या? याचा अर्थ जे काही घडलंय ते निरंजन आत असताना आणि संपदा किचन मध्ये असताना. तिकीट बदलण्याची संधी सगळ्यांनाच होती. निनाद, मीरा, दीपक, अंजू मावशी आणि मी जाऊ का?
नाही म्हणजे मला मार्केटमध्ये जायचं होतं. हो खूप सामान आणायचंय. तुम्ही बोलावलत ना, मग गडबडी तिथेच निघून आले ना. मग ते सगळं आणायचं राहिलंय. ठीक आहे, या तुम्ही. पण मला हे नाही पटत आहे. मीरा हे करणं शक्यच नाही. ती माझी बहीण आहे. पण निनाद करू शकतो का नाही? हा, त्याला गरज होती ना पैशाची. निनाद हे करू शकतो आणि निनादच्या प्रेमापोटी मीरा सुद्धा हे करूच शकते. एक मिनिट. तुम्ही आता जे काही आम्हाला सांगितलं त्यावरून अंजू मावशी आणि दीपक या दोघांनाही पैशाची जास्त गरज होती. आणि ज्या दिवशी ते तिकीट चोरीला गेलं त्या दिवसापासून अंजू मावशी कामावरती आलेल्या नाही. पण तांबे वहिनी, त्यांचं काय? निरंजन, मला मीरा आणि निनाद दोघांचेही फोटोज आणि ऍड्रेस द्या. आणि हो, अंजू मावशींचाही ऍड्रेस द्या. अंजू मावशी आणि दीपक या दोघांचेही फोटोज असतील तर उत्तमच. त्यांचे फोटो नसतील त्यांचे बहुतेक. नाही, आहेत. हो आहेत. या घराच्या वास्तुशांतीच्या फोटोमध्ये आहेत त्यांचे फोटो. ग्रेट. निरंजनला आलेला धमकीचा फोन कुठल्या नंबरवरून आला होता? हे ट्रेस झालं? नाही, ऍक्च्युली पाटील साहेब आज रजेवरती होते त्याच्यामुळे नाही कळलं. मी त्यांना सगळे डिटेल्स मेसेज केले. उद्याला ते येतील त्यावेळेला कळेल आपल्याला. हा. पण मॅडम, धमकी देणाऱ्याने पुन्हा आज रात्री फोन केला तर? अगं पण तो म्हणालाय ना की मी उद्याला फोन करीन असं. एकच खातोय. हा. पूर्वा, फोनवर ना आठवलं, एक फोन करायचा आहे मला. निरंजन, लोक शांतच होत नाही का? काही कळत नाही. या अस्मिता मॅडम त्या तिकीट चोरणाऱ्याला शोधणार आहेत का नाही शोधणार आहेत, कधी शोधणार आहेत, कसं शोधणार आहेत, काही कळत नाही. माझी खात्री आहे ते नक्की शोधून काढतील त्या माणसाला. त्यांनी बरेच जणांना मदत केली, मग आपल्यालाही करतील मदत. हो, मी थांबेन ग तोपर्यंत. पण ज्याने तिकीट चोरलंय तो थांबायला हवा ना. नंतर आपण तिकीट शोधतोय आणि हा इकडे पैसे एनकॅश करून घरी घेऊन जाईल कधीच. मॅडमचाच फोन. हॅलो. हॅलो निरंजन. हा बोला ना. निरंजन, लॉटरी सेंटरवर जे तिकीट घेऊन जातात त्यांना पैसे देण्यात येतात, पण त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येतं. म्हणजे हे त्याचे प्रोफेशनल एथिक्स आहेत आणि त्या माणसाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे फार गरजेचं असतं. अच्छा. पण आनंदाची गोष्ट ही आहे की तुमचं तिकीट अजूनही एनकॅश करण्यात आलेलं नाही. बर, थँक्यू. हो, मला थोड्या वेळापूर्वीच ही माहिती मिळाली. ओके ओके. तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळ्या संशयितांवर आम्ही नजर ठेवून आहोत. लवकरात लवकर आपल्याला काहीतरी माहिती नक्कीच मिळेल. थँक्यू. ताई, मला खूप बरं वाटतंय तुम्ही सगळे आत्ता इथे आहात म्हणून. पण उद्या दिवसभर कोणीच नसणार आहे. एरवी ठीक आहे ग, पण गणपतीत कसं आपलं घर नेहमी भरलेलं असतं. गणपतीची सजावट,
नैवेद्य, आरती. पण उद्या मी एकटीच असणार. एकटी कशी असशील? मी आहे ना. वृंदा, आता आपण दोघी मिळून दिवसभर खूप मज्जा करू. वृंदा, खरंच खूप छान झालं तू इथे आलीस. अगं पण तुला कोणी काही नाही नाही कुणाला काही कळलं नाही. दाजी मला अगदी सेफली घेऊन आले. आणि तुम्ही, दाजी, सेठ, मनाली, तुम्ही सर्व असताना मला कुणाला भ्यायची काय गरज आहे? माझ्या दुःखात तुम्ही सर्वांनी मला खरंच मनापासून साथ दिली आहे. आता मी आले तुमच्या आनंदात सहभागी व्हायला. खरंच खूप छान वाटलं मला तू इथे आलीस. वृंदा, बरं झालं तू इथे आलीस, नाही तर उद्या मी बोर झाले असते. बघ ना, उद्या घरात गणपती आहे आणि ताई ताई बाहेर चालली मला एकटीला सोडून. तू तरी सांग ना, घरात गणपती असताना तिने असं घरात थांबायला हवं की नाही? पूर्वा, असं काय करते सगळं? मग कुणीतरी अडचणीत असेल म्हणूनच ताईला जावं लागत असेल की नाही? अगं, असहाय्य लोकांना मदत करण्याचं जणू काही व्रतच घेतलंय बघ आपल्या अस्मिता ताईनं. आणि ते तिला मोडायला लावणं चुकीचं आहे, हो की नाही? आणि मी तर म्हणेन, अडचणीत असलेल्यांना मदत करण्यासाठी अस्मिता ताई तुझी धडपड करतेस ना, तीच खऱ्या अर्थानं त्या विघ्न अर्त्याची सेवा आहे बघ. खरंच पाहिलंस किती छान आणि समजूतदारपणाने सगळं सांगितलं तिने. पूर्वा, अगं एरवी इतक्या समजूतदारपणे घेतेस तू आणि आजच काय झालंय तुला? आणि वृंदा आहे ना अगं तुझ्या सोबत. पण वृंदा, खरंच बरं वाटलं हा तू स्वतःहून इथे आलीस. बघ, तूही आमच्या घराचाच एक भाग आहेस, त्यामुळे प्रत्येक सणात तू आम्हाला इथे हवी. म्हणून तर मी आले इथे गणपतीच्या सगळ्या तयारीत मदत करायला. पूर्वा, आपण दोघींनी मिळून सगळं करायचंय. हा, अगदी तू म्हणशील तसं. आणि पूर्वा, आम्ही रात्रीचा दिवस करू, खूप कष्ट करू, पण तुला हवी तेवढी मदत करू. सेठ, तू उद्या दिवसभर निनादवर लक्ष ठेव. मनाली, तू मीरावर. मी आणि दाजी उद्या अंजू मावशींकडे जातो. अंजू मावशी आणि दीपकला भेटतो. उद्या काहीही झालं तरी त्या धमकीच्या कॉलचे डिटेल्स मिळायलाच पाहिजे. हळू हळू हळू. आई, थोड्या वेळाने ना मला बाहेर जायचंय कामासाठी. आणि मी बाहेर गेल्यावर तू अजिबात बाहेर जायचं नाही. नाही रे बाबा, मी आज नाही जाणार कामाला. बस. पण काय रे, सकाळी सकाळी तू कुठे निघालायस? सांगेन सांगेन, पूर्ण झालं ना काम की सांगेन तुला. आणि हे काय, पूजा केलीस ना देवाची? अगं आई, अंगात ताप आहे तरी सुद्धा आंघोळ करून पूजा केलीस? कारण मला माहित होतं तू पूजा करणार नाहीस. अगं आई, एक दिवस पूजा नाही केली तर काय बिघडणार? मी म्हणतोय एक दिवस काय, मी तर कधीच नाही करणार आहे पूजा. अगं, तू वर्षानुवर्ष एवढं देवदेव करतेस ना, एवढी पूजा अर्चा करतेस ना, मग काय दिलं ह्या देवाने तुला? तरुणपणीच वैधव्य दिलं, आपली गावची जमीन गहाण पडली, मी मोलकरणीचं आयुष्य आणि ही गरिबी दिली. असं कसं म्हणतोस? देवाने मला तुझ्यासारखा इतका चांगला मुलगा दिलाच ना. आणि बेटा, देवाच्या कृपेने आपले हेही दिवस पालटतील. देव इतका निष्ठुर नाहीये, खूप दयाळू आहे. आणि माझा त्याच्या दयाळूपणावर पूर्णपणे विश्वास आहे. लेकरा, मनोभावे केलेलं प्रेम, भक्ती आणि कष्ट हे कधीही वाया जात नाही. अशा लोकांकडे देव कधीच पाठ फिरवत नाही. दिवस फक्त लबाडांचे आणि चोरांचे पलटतात आहे, सरळ मार्गाने चालणाऱ्यांचे. धमकी देणाऱ्याचा फोन ट्रेस झाला. तो फोन विशाल टॉकीज जवळच्या एका पीसीओवरून केला. मी पीसीओ वाल्याला भेटलो, पण त्याला कोणालाही पाहिल्यासारखं आठवत नाही.
ऍक्च्युली तो एरिया सुद्धा खूप बिझी आहे, त्याच्यामुळे थोडंसं कठीण वाटतं. एक काम कर, संदीपला तिथेच थांबायला सांग. त्याला म्हणावं त्याला रात्री कोणीतरी रिलीव्ह करेल. त्याला म्हणावं काहीही संशयास्पद वाटलं तर लगेच कळवायला. निरंजनला फोन आल्या आल्या आम्ही त्याला कळवू, म्हणजे त्या माणसाला पकडता येईल. ठीक आहे, निघू. चल मनाली बस. दाजी, त्या तांबे वहिनी किती पाण्यात आहे हेही पाहायला हवं. पण आता त्यांनी आपल्याला पाहिलंय, त्या ओळखतात आपल्याला. त्यामुळे असं कोणीतरी हवंय ज्याला त्या ओळखत नाही. राकेश, अहो तुम्ही गणपतीसाठी गावाला गेला होता ना? हो मॅडम, सीडला फोन केला तेव्हा मला सगळं कळलं आणि ताबडतोब निघालो मी. आता ही केस सॉल्व्ह झाल्यावरच गणपतीला नमस्कार करायला जाईल. खरंच तुमच्यासारखी माणसं सोबत असतील तर केस सॉल्व्ह का नाही होणार? बरं ऐका, तांबे वहिनींवर नजर ठेवायची आहे तुम्हाला. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत नुकताच काही बदल झालाय का ते पहा. येस मॅडम. आणि माहिती मिळाली की लगेच कळवा. ओके. या. मनाली, ही संपदाची बहीण मीरा आणि हा निनाद. आपल्याला त्यांना फॉलो करायचं. तू मीराकडे जा, मी या निनादला बघतो. ठीक आहे. चल. दाजी, आपल्याला मिळालेल्या पत्त्यानुसार हेच अंजू मावशींचं घर. पण एक मिनिट, आपण डायरेक्ट आत नको जाऊया. जरा इथे बाहेर थांबून आतमध्ये काय चाललंय याचा अंदाज घेऊ. अगं आई, ते निरंजन साहेब तर कधी देवाचं नाव सुद्धा घेत नाही. आणि पूजा अर्चा दान धर्म तर सोड, 11 रुपयाचं साधं देणगी देत नाही मंडळाच्या गणपतीला. तू एवढं करतेस ना देवासाठी, मग लॉटरी त्यांनाच कशी काय लागली? शेवटी कुबेराकडेच गेली ना लक्ष्मी. आपण गरीब होतो आणि गरीबच राहणार. बेटा, त्यांच्या नशिबात होतं ते त्यांना मिळालं. आपल्या नशिबात असेल तर आपल्यालाही मिळेल. कधी मिळेल? हा, अगं आई, सरळ मार्गाने चालणाऱ्यांची दुनिया नाहीये. जे आपल्याला मिळत नाही ना ते हिसकावून घ्यावं लागतं. भल्याची दुनिया नाही राहिली आई. आणि म्हणून तू निरंजनच्या घरून त्याचं लॉटरीचं तिकीट चोरलंस. काय दादागिरी आहे? कोण आहात तुम्ही? मी खासगी गुप्तहेर अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. अहो, मग चोरांना सोडून आम्हा गरिबांना कशाला पकडताय? कारण आम्हाला असा संशय आहे की याने निरंजनच्या घरातलं लॉटरीचं तिकीट चोरलंय. हो, मी काहीच नाही केलंय. नाही, हे शक्य नाही. माझा मुलगा कधीच चोरी करणार नाही. कशावरून? ज्या दिवशी या सगळ्या घटना घडल्या त्या दिवसापासून तुम्ही कामाला गेला नाही. काल तुम्ही तांबे बहिणींकडे कामाला गेलात पण संपदाकडे नाही. का? नाही नाही, हे खरं नाही. मी गेले होते कामाला, बेल वाजवली
आणि पोलीस दार उघडलं नाही म्हणून मी माझ्या किल्लीने लॅच उघडून आत गेले. आत गेल्या गेल्या मला ना खूप चक्कर यायला लागली आणि अंगात ताप पण खूप भरला, म्हणून मी तशीच डॉक्टरकडे गेले. घाईघाईत लॅच नीट लागलं असेल नसेल. कशावरून तुम्ही खरं बोलताय? माझ्या मुलाची शपथ घेते, हो देवाची शपथ घेते मी. तुम्ही जर लॉटरीचं तिकीट चोरलं नाही तर हे काय? नमस्कार. नमस्कार. तुम्ही तांबे वहिनी ना? हो, कुठे होतात तुम्ही? मी शॉपिंगला गेले होते. पण तुम्ही कोण आणि तुम्ही मला का शोधताय? मी इन्व्हेस्टमेंट कंपनीत कामाला आहे. तुमच्या घरी जाऊन आलो मी. तुमच्या मोबाईल नंबरला हे बक्षीस लागलंय. अगो बाई, बक्षीस मला? आमची लक्ष्मी आली घरा इन्व्हेस्टमेंट कंपनी लकी ड्रॉ काढून बक्षीस देतं. ह्या वेळचं बक्षीस तुमच्या मोबाईल नंबरला लागलंय. अगो बाई, सुंदरच आहे. आमच्या कंपनीच्या काही चांगल्या स्कीम आहेत, शिवाय सेफही आहेत. तुमच्याकडे काही जादा रक्कम असेल तर गुंतवा ना त्यात. त्यावर लकी ड्रॉ आणि गिफ्ट पण आहे. हो का? पण आता सध्या नाहीयेत माझ्याकडे पैसे, पण लवकरच येणार आहेत. मी नक्की गुंतवेन. तुम्ही काही दिवसांनी भेटाल का मला? डेफिनेट. ते माझं कार्ड. तेव्हा छान आहे की. तरी साधारण किती रक्कम गुंतवायची तुम्हाला? नाही म्हणजे त्यानुसार चांगल्या स्कीम सुद्धा देतील तुम्हाला. अगो बाई, असं पण आहे का? या अस्मिता मॅडम ते तिकीट कधी शोधणार आहेत भगवंत जाणे. श्या. वेळ नुसता हातातून निघून जात चालला आणि आपण काय करतोय? काही नाही, वाट बघतोय. असाच वेळ निघून जात राहिला ना, खंडणी मागणारा जीव गेला का माझा. हो, असं काय बोलताय तुम्ही? अस्मिता मॅडम शोधून काढतील त्या माणसाला, मला खात्री आहे. काही कळत नाही. संपदा, तुला काय वाटतं कोणी चोरलं असेल तिकीट? म्हणजे मीरा, निनाद, अंजू मावशी, दीपक, का मीराला मदत करायला मी नकार दिला म्हणून तू? निरंजन, तुम्ही माझ्यावर आरोप करताय? खड्ड्यात गेले तुमचे ते पैसे. हे पैसे मिळाल्यानंतर आपल्या नात्याला एक नवीन रूप देऊया असा मी विचार करत होते, आणि तुम्ही ह्या पैशांमुळे आपल्या नात्यामध्ये असे प्रॉब्लेम्स येणार असतील ना, तर मला नकोय हे पैसे. तेच ते नकोयच ना पैसे तुला. मला लॉटरी लागावीस होतं, वाटतच नव्हतं कधी.
I'm really sorry, really sorry. 1.25 कोटी असे येऊन माझं डोकंच नाही कसं आलं. I'm really sorry. I'm really sorry. मला ना सगळ्यांचाच संशय येतोय आता. आणि माझ्यावरही संशय येतोय ना. घ्या घ्या माने वहिनी, पेढे घ्या. बघताय काय, घ्या घरी घेऊन जा. काय तांबे वहिनी, आमचं तिकीट हरवलं म्हणून पेढे वाटतं. उगाच वाटेल ते बोलू नका. तुमचं नुकसान झालं म्हणून मी कशाला पेढे वाटू? हो, दरवेळी इथे उभं राहून आमचं निरंजन माझे सहकारी तांबे वहिनींवरही लक्ष ठेवून आहेत. त्या अशा प्रकारे सगळ्यांना पेढे वाटून स्वतःबद्दल संशय का निर्माण करतील? अस्मिताताई हे सगळ्यांवरती संशय घेत आहेत, माझ्यावरही घेत आहेत ते आता. हे बघा निरंजन, तसं काहीही नाही. त्यांना कसले तरी पैसे मिळालेत म्हणून त्या खुश आहेत. कसले तरी नाही हो, माझे पैसे आहेत ते, माझे. आमच्या घरातलं ऐकण्यात ना आयुष्य गेलं या बाईचं. हिच्याकडे कुठून येणार एवढे पैसे? नाही, ती रक्कम एवढी मोठी नाही. हे आता कशावर म्हणतात? माझे सहकारी इन्व्हेस्टमेंट कंपनीचे एजंट म्हणून त्यांच्याकडे गेले होते. त्यांना फोनही केला. त्या साधारण 5-6 लाख रक्कम गुंतवायला तयार आहेत. आणि तुम्हाला ते खरं वाटलं? हा, अहो कशावरून? हे बघा पेपर्स. माझ्यावर विश्वास बसत नसेल ना तर हे पेपर्स बघा. अहो, सफाळ्यातलं माझं जुनं घर आहे ना, ते एका कोर्ट केसमध्ये अडकलं होतं. ती केस सुटली आणि त्याचेच पैसे मिळणार आहेत मला. 11 लाख रुपये. आणि म्हणून मी मिठाई आणली होती. पाहिलं, मी म्हणाले होते ना. यांची स्वप्न मोठी आणि ती मोडल्यावर होणारी दुःखही मोठी. म्हणून आम्ही आमचे छोटे छोटे आनंद साजरेच करायचे नाहीत का? पैसा आला म्हणून माणुसकी विसरायला ह्यांच्यासारखं मला नाही जमणार. नाही, तांबे वहिनी, आनंद साजरा करायला काहीच हरकत नाहीये. पण शेजारच्यांकडे काय घडलं याचं तारतम्य बाळगा. तुम्हाला अशा प्रकारे मिठाई वाटताना पाहून, खाताना पाहून त्यांना कसं वाटत असेल? अहो, शेजार धर्म कळतो की नाही तुम्हाला? सॉरी. सॉरी, माझा पण जरा गैरसमजच झाला. अहो मॅडम, पण सांगा ना, ते तिकीट कसं मिळणार, कधी? कळेल, तुम्ही काळजी करू नका. आतापर्यंत कदाचित माझे सहकारी त्या चोरापर्यंत पोहोचलेही असते. सीड, मी मीराच्या रूमवर जाऊन आले. अरे पण ती तिच्या रूमवर गेलीच नाहीये. कुठे गेलीये काय माहिती. दुसरीकडे कुठे जाणार म्हणाली? नीनाच्याच घरी. पण तू काही म्हणशील, या मीराने जे काय केलंय ना ते फार भयंकर. चल बस. माझंही आवरलंय ग. आपण एकत्रच बाहेर पडू. ठीक आहे. मीरा, हे गेली ही. तर थांबायला सांगितलं होतं ना.
मीरा मीरा ऐक ना प्लीज थांब मीरा मीरा माझं ऐकून तरी घे काका एक मिनिट मीरा माझं ऐकून तरी घे आधी बाहेर येतो प्लीज बाहेर मी काय म्हणतो हे बघ तुला माझी आपल्या प्रेमाची शपथ आहे आपल्या प्रेमाची शपथ द्यायला तुला काहीच वाटत नाही का? हे बघ मी जे काही करतोय ना ते तुझ्यावरच्या प्रेमासाठीच करतोय आणि तू हे तिकीट घेऊन कुठे निघाली होतीस निरंजन भाऊजींना द्यायला, कारण ते तिकीट त्यांचे आणि ते तू चोरलंयस. बघ मला यातले सगळे पैसे नको आहेत. हो मॅडम उशीर होतोय, चला ना लवकर. अहो तुम्ही 2 मिनिटं थांबा ना, मीटर चालू ठेवा, मी तुमचे होतील तितके पैसे देईन. जुन्या लोनचे 2.5 लाख फिटले ना की मला नवीन लोन मिळेल. मला फक्त 3 लाखच हवे आहेत. अरे ते पैसे निरंजन भाऊजींचे आहेत, त्यांच्या परवानगीशिवाय त्यातला 1 रुपया तरी आपण का वापरायचा? हे बघ जर का हे तिकीट निरंजने इनकॅश केलं ना तर त्याला 25 लाख द्यावे लागतील खंडणीसाठी. उलट आपण त्याचे 22 लाख वाचवतोय आणि 3 लाखही परत करीन मी. तू हे खरं बोलतोयस? खरंच तुझी शपथ. बघ तुझा विश्वास नसेल ना तर आपण ते तिकीट परत करू. खरंच. ओ काका सिटी हॉस्पिटल चालता का? पेशंट खूप सिरियस आहे, थोडं अर्जंट आहे. मॅडम मला उशीर होतोय, तुम्ही दुसरी रिक्षा बघा. अहो थांबा. निरंजनचं तिकीट तुम्ही दोघांनी चोरलत ना? नाही नाही मीरानं नाही, तिकीट मी चोरलं. तिने मला अडवलं. आम्ही ते तिकीट निरंजन भाऊजींनाच देणार होतो. ए मुकाट्याने खरं सांगा तिकीट कुठे आहे? अहो त्याच्याकडे नाहीये तिकीट. तिकीट माझ्याकडे, माझ्या पर्स. अरे बापरे, पर्स रिक्षात राहिली. तिकीट त्यातच होतं. रिक्षाचा नंबर पाहिला? नाही. म्हणाले एक काम कर, तू या दोघांना घेऊन मॅडमकडे जा, मी रिक्षाला फॉलो करतो. चल. मॅडम चोर सापडला. तिकीट नाही सापडलं.